नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सलमान अली मिर्झा, इतिहास विभाग, आबासाहेब खाकडे महाविद्यालय बोदेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आज आपण प्रथम वर्ष कला सेमिस्टर फर्स्ट प्रथम सत्रातले अभ्यासक्रमाची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मागील वर्षापासून म्हणजे सन 2019-20 आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने जो नवीन सिलॅबस प्रथम वर्ष कलेला लागू केला आहे तो म्हणजे प्रारंभिक भारत, प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ. हा अभ्यासक्रमासाठी निवडलेला हा विषय म्हणजे जे आपण पूर्वी प्राचीन भारत म्हणून ओळखला जात होता, प्राचीन भारत या नावाने होता, या प्राचीन भारताचाच इतिहास प्रागैतिहासिक भारत म्हणून किंवा प्रारंभिक भारत म्हणून प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ या कालखंडामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता ह्या अभ्यासक्रमाची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आपला हा इतिहास, प्राचीन इतिहास, प्रागैतिहासिक काळापासूनची माहिती असणं गरजेचं आहे. ही गरज ओळखूनच विद्यापीठाने आपल्याला हा अभ्यासक्रम लागू केलेला आहे. आता प्रारंभिक भारत हा जो विषय आहे, हा विषय एकूण 4 प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे साधने आणि प्रागैतिहासिक काळ, दुसरं प्रकरण आहे हडप्पा संस्कृती म्हणजे कांस्ययुगीन सभ्यता, तिसरं प्रकरण आहे वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह, जैन आणि बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान, त्यांची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आणि चौथं प्रकरण आहे ते म्हणजे महाजन पदांचा उदय आणि मौर्य काळ. या 4 पाठांद्वारे आपल्याला प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम खऱ्या अर्थाने सविस्तरपणे आपण पाहण्यापूर्वीच हा अभ्यासक्रम आपण खऱ्या अर्थाने विद्यापीठाने का नेमला, विद्यापीठाने प्रथम वर्षामध्येच हा विषय का आणला, त्याचे काही उद्देश विद्यापीठाने या ठिकाणी ठरवलेले आहेत. हे अभ्यासक्रमाचे काही उद्देश आहेत. प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूण भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे, कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करणारा एक मूळ रूप आहे, मूलाधार आहे. हा पेपर जसं पाहिलं तर आपण विद्यार्थ्यांना प्रागैतिहासिक काळापासून मौर्य काळापर्यंतच्या इतिहासाचे आकलन करणारा हा पेपर आहे किंवा हा अभ्यासक्रम आहे. त्याचं विद्यार्थ्यांना योग्य आकलन व्हावं, प्राचीन भारतातील आपली जी भारतीय सभ्यता आहे, संस्कृती आहे, याच्यावर प्रकाश टाकणारा हा खऱ्या अर्थाने हा इतिहास आहे. तसेच या प्राचीन सभ्यता किंवा प्राचीन संस्कृती, त्याचबरोबर राजकीय घराणी, तसेच त्यांचा उदय, त्यांचा विकास, जे जे घटक ह्या सर्व घटकाला कारणीभूत आहे त्याची माहिती आपण ह्या सर्व अभ्यासक्रमाच्या माध्यमाने आपण घेणार आहोत. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून राजकीय व्यवस्था, तत्कालीन राजकीय व्यवस्था, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विविध महत्त्वाच्या अशा बाबींसाठी हा प्रारंभिक काळातील भारताचा इतिहास विद्यार्थ्यांमध्ये एक जिज्ञासू वृत्ती निर्माण करणारा असा हा अभ्यासक्रम आहे. ह्या कालखंडामध्ये आपल्या पूर्वजांनी किंवा ह्या जे योगदान भारताच्या जडणघडणीमध्ये दिलेलं आहे यांची माहिती, याचं आकलन विद्यार्थ्यांना व्हावं. आपली संस्कृती, आपली सभ्यता, याचं वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना समजून घेण्यात यावं, त्यांच्यामध्ये एक प्रेरणा, जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा या अभ्यासक्रमाच्या मागचा असलेला आपल्याला दिसून येतो. विशेष म्हणजे आपण ह्यानंतर अभ्यासक्रमाची विविध जे प्रकरणं आहेत, 4 प्रकरणं आहेत, या प्रकरणांची माहिती आपण इथं घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आपलं आहे
प्रारंभिक भारत, साधने आणि प्रागैतिहासिक काळ. आता प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे तर साधना. इतिहासाचं सूत्रच आहे नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. साधन नाही तर इतिहासच नाही. ह्या उद्देशानेच किंवा ह्या बाबीच्या आधारेच आपण ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीलाच इतिहासाचे किंवा प्रारंभिक इतिहासाचे महत्त्व ह्या ठिकाणी पाहणार आहोत या प्रकरणामध्ये. आता हे महत्त्व पाहत असताना इतिहासाचे काय महत्त्व आहे, इतिहासाची व्याख्या अनेकांनी केलेली आहे. अनेकांच्या व्याख्या, विविध व्याख्यांचा आढावा आपण ह्या प्रकरणामध्ये घेणार आहोत किंवा ह्या मुद्द्यामध्ये महत्त्वामध्ये घेणार आहोत. प्राचीन भारतातला मानव किंवा प्राचीन भारतातला असणारा सर्व बाबी, सर्व घटक यामध्ये आपण नमूद करणार आहोत. आणि हे नमूद करत असतानाच प्राचीन भारताची किंवा या प्रारंभिक भारताचे महत्त्व नेमकं काय आहे हे महत्त्व आपण ह्या मुद्द्यामध्ये समजून घेणार आहोत. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे साधनांचा. इतिहासाची साधने विविध स्वरूपाची आहेत. त्यामध्ये पुरातत्वीय साधने आहेत, वाङ्मयीन साधने आहेत, परकीय प्रवास वर्णने आहेत. पुरातत्वीय साधने म्हणजे भौतिक साधने. आणि ह्या परकीय प्रवास वर्णनाबरोबरच इतिहास अभ्यासनाचे साधनांचे महत्त्व हे देखील हा मुद्दा आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. दोन महत्त्वाचे भाग आहेत. पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे इतिहासाची साधने आणि प्रागैतिहासिक कालखंड. या साधनांच्या बरोबरच त्यानंतर सुरुवात होती ते म्हणजे कालखंडाची. आता प्रागैतिहासिक म्हणजे प्रेहिस्ट्री. या प्रेहिस्ट्रीचं किंवा प्रागैतिहासिक कालखंडाचे 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. एक पुराणाश्मयुग, ज्याला आपण अश्मयुग असंही म्हणतो. दुसरा मध्य अश्मयुग, मध्य पाषाणयुग, पुरापाषाणयुग किंवा अश्मयुग किंवा मध्य पाषाणयुग. आणि तिसरा नवा अश्मयुग, ज्याला आणि नवा अश्मयुग त्याचबरोबर ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. असे 3 महत्त्वाचे भाग या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता या प्रारंभिक भारताचे साधना आणि प्रागैतिहासिक काळ ह्यामध्ये आपण पाहत असताना त्यामध्ये जे विविध भौतिक साधनं आहेत, या साधनांची भौतिक साधनं म्हणजे नेमकं कोणती, जी अलिखित स्वरूपाची आहेत. प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा आधार काय आहे, कारण त्यावेळेस लेखनकला ही अवगत नव्हती. आणि हे लेखनकला अवगत नसल्यामुळं आपल्याला अतिप्राचीन कालखंडामध्ये पाहत असताना मानवाच्या जडणघडणीचं योग्य असं स्वरूप पाहत असताना आपल्याला मानवाने वापरलेल्या ज्या विविध वस्तू आहेत, निर्माण केलेल्या ज्या विविध वस्तू आहेत, त्या वस्तूंच्या आधारे तत्कालीन कालखंडाचा इतिहास आपल्याला अभ्यासता येतो. आता हे पाहत असतानाच आपल्याला ह्या सर्व घटकांचे त्याचे महत्त्व, त्याची साधने, त्याची कालखंडाचे स्वरूप आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासतो. दुसरं प्रकरण आहे तो म्हणजे आपलं हडप्पा संस्कृती, की ज्याला आपण कांस्ययुगीन सभ्यता असंही म्हटलं जातं. भारताच्या इतिहासाची खऱ्या अर्थाने एक नागरी स्वरूप जे आहे, नागरी संस्कृती जी आहे, ही या हडप्पा संस्कृतीपासून सुरू होते. आता ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये आपण काय नेमकं अभ्यासणार आहोत, तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की या हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक विस्तार, त्यांची नगर रचना, व्यापार, त्यांची धार्मिक रीतिरिवाज, त्यांचे आर्थिक स्वरूप, त्यांचा व्यापार, अशा विविध घटकांवरती आपण त्यामध्ये प्रकाश टाकणार आहोत, यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे या प्रकरणातला तो म्हणजे की ह्या नगर रचनेचा किंवा ह्या सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृतीचं किंवा कांस्ययुगीन सभ्यतेचं असणारं सर्वात महत्त्वाचा पैलू आहे ते म्हणजे तत्कालीन असणारी कला, हस्तकला आणि तंत्रज्ञान. यांची माहिती आपण तत्कालीन काय स्थिती होती, कलेची काय स्थिती होती, तंत्रज्ञानाची काय स्थिती होती, हस्तकलेची काय स्थिती होती, या सर्व बाबींची माहिती आपण या प्रकरणामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. तसंच दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे वैदिक संस्कृती. तिसरं प्रकरण या वैदिक संस्कृती, त्याचबरोबर धार्मिक विद्रोह आणि जैन आणि बौद्ध धर्म. या जैन ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण 2 महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत. ते म्हणजे वैदिक उत्तर आणि वैदिक काळातील संस्कृती, उत्तर वैदिक काळातील संस्कृती. आता वैदिक संस्कृती आपल्या भारताची असणारी सर्वात प्राचीन संस्कृती किंवा जगामध्ये असणारी, आपण असं म्हणतो की सगळ्यात प्राचीन संस्कृती आपली ही भारताची वैदिक संस्कृती आहे.
आता वैदिक संस्कृतीतील असणारे म्हणजे जे काही आर्य आहे, ते आर्य कुठून आले, काय आले, कसे आले, आणि हे यांच्या वाचले विविध विद्वानांची जी मतं आहेत, हे विद्वानांची मतं ह्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. नेमकी ही संस्कृती कशी विकसित झाली, तत्कालीन काय साधनं होते ह्या विकसित होण्यामागे, याची माहिती आपण या प्रकरणामध्ये, या वैदिक संस्कृतीमध्ये घेणार आहोत. आता ह्या वैदिक संस्कृतीचा जो विस्तार आपल्या उत्तर भारतामध्ये विशेषतः आणि दक्षिण भारतामध्ये ज्यावेळेस विस्तार झाला, त्यावेळेस भारतातील असणारं त्याला विरोधही झाला. विरोध झाला म्हणजे नेमकं काय झालं, की त्यामधील असणारे जे काही कर्मकांड आहे, त्यामधील असणारे जी काही अधार्मिक स्थिती जी आहे, याला विरोध होऊ लागला. आणि ह्या विरोधाचाच एक महत्त्वाचा भाग आहे, तत्कालीन असणाऱ्या समाजामध्ये एक नवीन धर्मांची, नवीन संस्कृतीची किंवा नवीन विचारांची निर्मिती झाली. हे नवीन विचार म्हणजे नेमकं कोणतं, तर ते म्हणजे जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय. या जैन आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची, त्यांच्या संस्कृतीची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या विविध पैलूंची आपण या प्रकरणामध्ये, या जैन आणि बौद्ध धर्माच्या याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तसंच चौथं शेवटचं प्रकरण आपण ह्यामध्ये आहे, आपण अभ्यासणार आहोत, ते म्हणजे महाजनपदांचा उदय आणि मौर्यकाळ. आता आपली संस्कृती संपूर्णपणे विस्तार झालेली होती किंवा प्रबळ असं संस्कृती आपण निर्माण झालेली होती. एक राजघराण्यांची निर्मिती झालेली होती. मोठं असं राज्यव्यवस्था निर्माण केलेली होती, या भारतामध्ये निर्माण झालेली होती. असे मौर्यांच्या उदयापूर्वी ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात की 16 महाजनपदांची निर्मिती, 16 छोटे छोटे राज्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली होती. त्या राज्यांचे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं केंद्र मोठा असं राज्य होतं, ते म्हणजे मगधचं राज्य किंवा मगध साम्राज्य. अशा ह्या महाजनपदातील मगध साम्राज्याच्या उदय आणि त्याच्या विकासाची माहिती आपण त्यामध्ये घेणार आहोत. तसेच मौर्यकाळ, त्यामध्ये मगध साम्राज्यामध्ये नंतर मौर्यांचं, चंद्रगुप्त मौर्याने आपलं राज्य निर्माण केलं. आणि ह्या राज्य निर्माण केल्यानंतर जो विस्तार खऱ्या अर्थाने भारताचा इतिहासाचं जे लिखित आणि सविस्तर इतिहास आपण जिथून अभ्यासतो, तो म्हणजे मौर्य कालखंडापासून खऱ्या अर्थाने अभ्यासतो. तो म्हणजे या मौर्य काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, आणि त्या सम्राट अशोकाने जे काही विविध लढाया केल्या, सम्राट अशोकाने जे काही सुधारणा केल्या, सम्राट अशोकाने ज्या योगदान भारताच्या विकासासाठी, भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी, भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी जे काही योगदान दिलं, ते योगदान आपण ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आणि ह्या प्रकरणातील, चौथ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा तो आहे म्हणजे मौर्यांचे प्रशासन. म्हणजे हे सर्व घडतं कशामुळं घडलं, मौर्यांच्या ह्या सर्व एक संपूर्ण विशाल असं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं. आणि हे विशाल साम्राज्याच्या कशाच्या जोरावर, केवळ लष्कराच्या जोरावर होतं का, तर नाही, तर ते प्रशासनाच्याही जोरावरती हे साम्राज्य त्यांनी उभं केलं होतं. असे हे तत्कालीन प्रशासन नेमकं कसं होतं, त्यांची अर्थव्यवस्था नेमकं कशी होती, त्यांची धार्मिक व्यवस्था किंवा त्यांची धर्मप्रसार त्यांनी कशा पद्धतीने केला, हे सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा शेवटचा जो भाग आहे, असं हे मौर्य प्रबळ राज्य असताना देखील सम्राट अशोकाच्या नंतर अवघ्या काही वर्षातच हे साम्राज्य नष्ट झालं किंवा ऱ्हास झालं. ह्या ऱ्हासाची विविध जी कारणं आहेत, ही कारणं आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा स्वरूपामध्ये ही प्राथमिक स्वरूप, पहिलं असं स्वरूप जे आहे, हे आपण प्रारंभिक भारत, त्यांची प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ, असा ह्या अभ्यासक्रम फर्स्ट टर्मचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचं आपण सर्व अनेक त्याची पुस्तकं आहेत, अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, अनेक ह्या संदर्भ ग्रंथाच्या माहितीमध्ये आपण अभ्यासू शकता. त्यामध्ये भारतीय संस्कृती, ड्युरांट बिल यांचं जे पुस्तक आहे, हे अतिशय महत्त्वपूर्ण असं पुस्तक आहे. शिखरे माप यांनी हे अनुवाद केलेलं भारतीय संस्कृती म्हणून पुस्तक आहे. तसेच त्याबरोबर डॉक्टर ढवळीकरांचं पुराभिलेख तत्व विद्या या नावाचं एक पुस्तक आहे, तेही या संदर्भामध्ये अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. डॉक्टर राजा दीक्षित, की ज्यांना श्रीमद दीक्षित असं जे आहे, ते त्यांनी संस्कृतीचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, तेही खूप उपयुक्त या आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. भारताची छाप चायनिका शहा आणि अन्य काही लेखकांनी लिहिलेलं पुस्तक आहे, तेही पुस्तक
आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर मराठी जे विश्वकोश आहेत, जोशी लक्ष्मण शास्त्री यांनी संपादित केलेलं, तसेच जोशी महादेव शास्त्री यांनी भारतीय संस्कृती कोश आहेत, जवळ 1 ते 10 खंड त्यांचे आहेत आणि मराठी विश्वकोश जे 1 ते 20 असे खंड आहेत. या खंडांच्या माध्यमानेही ह्या संस्कृतीची, आपल्या सभ्यतेची किंवा या प्रादेशिक ऐतिहासिक काळापासून तर मौर्य काळापर्यंतची माहिती आपल्याला त्यातून अभ्यासता येते. तसंच सरला धारणकर यांचं एक पुस्तक आहे, ते म्हणजे प्राचीन भारत नावाचं. त्याचबरोबर मेहता यांनी लिहिलेलं जे हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया हे नावाचं जे पुस्तक आहे इंग्रजीमध्ये, त्याचं मराठी अनुवादही झालेलं आहे. काळे MV यांनी केलेलं अनुवाद आहे. ही पुस्तक आपल्याला या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असणारं हे पुस्तक आहे. याचंही आपण आकलन या ठिकाणी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.